आज धाराशिव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे नेते सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं मार्गदर्शन मेळावा आज इथं संपन्न झाला। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की देशामध्ये कशा प्रकारे दडपशाहीचं काम चालू आहे त्याच्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्र येऊन इंडिया गठबंधन आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी स्थापन केली आहे। त्यामध्ये सर्व घटक पक्ष शिवसेना, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड या सर्वांनी एकत्र येऊन येणाऱ्या आगामी लोकसभेला ह्या दडपशाहीच्या विरोधामध्ये एकत्र येऊन काम करून इंडिया अलायन्सला सत्तेमध्ये आणायचा ठराव घेतला। जय हिंद। प्रथमतः आम आदमी पार्टी धाराशिव तर्फे 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या म्हणीप्रमाणे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी धाराशिव येथे पुष्प कार्यालय या ठिकाणी आले होते आणि आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आज त्यांच्या या मेळाव्यास सर्व जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। त्यांचं मार्गदर्शन लाभलं। मी मागा म्हटल्याप्रमाणे जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। कोरोना काळामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी ज्या पद्धतीने कार्य केलं त्याचा परिणाम असा झाला की कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणात जीव वाचले गेले, जीवितहानी वाचली गेली। कदाचित याच ठिकाणी भाजपाचा एखादा मुख्यमंत्री असता तर आज या सैतानी वृत्तीकडून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती। अशा प्रकारचे मोठे कार्य सन्माननीय मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे यांच्याकडून केले गेलेत। त्याचप्रमाणे भाजपाकडून दिल्लीमधील आम आदमी पार्टीचे सर्व अरविंदजी केजरीवाल साहेब यांच्या विरोधात जे कट कारस्थान रचलं जातं आहे, त्यांना जे अडकवण्याचे प्रयत्न केले जातात, याच्या विरोधात म्हणून आज महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडी आहे या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही मोदींना धडा शिकवण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आहे। त्याचाच भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी उद्धवजी साहेब यांच्या मेळाव्यात उपस्थित राहून त्यांना एक प्रत्यक्ष पाठिंबा दिलेला आहे। धन्यवाद। आम आदमी पार्टीला काही जागा मिळेल, काही 1-2 काही लोकसभेसाठी? कदाचित लोकसभेचा आणखीन वरिष्ठांचे तशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे आदेश किंवा तशा प्रकारची कुठलीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही आहे। जर तशा प्रकारची प्रतिक्रिया आलीच तर आम्ही पक्षादेश मानून आम आदमी पार्टीच्या माध्यमातून कार्य करणार।